सर्वांना विद्यार्थ्यांना नमस्कार. आता पुन्हा एक प्रश्न रोपवाटिका व्यवस्थापन आणि फुलशेती आणि हरितगृह तंत्रज्ञान या विषयातला वारंवार प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेला येतो. आता याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये असा विषय आहे की तो दरवर्षी परीक्षेला येणारा महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणून तो मी परत तुमच्यासमोर आलो. तो म्हणजे रोपवाटिकेतील माध्यमे. आता रोपवाटिकेतील माध्यमे म्हणजे ज्या माध्यमामुळे वनस्पती निपज होऊन वाढ होते आणि माती व्यतिरिक्त परत काही माध्यमं आहेत. माती हे मुख्य आहे, सर्वत्र उपलब्ध होणार आहे, साधं आहे, स्वस्त आहे, कुठेही उपलब्ध होतं, सहजरित्या उपलब्ध होतं, कुठेही उचलून आपण आणू शकतो सहजरित्या. पण या माती व्यतिरिक्तही अनेक माध्यमं आहेत. मग त्यावरमध्ये आपण रोप निर्मिती करू शकतो, रोपाची निर्मिती करू शकतो. मग त्या ठिकाणी या चॅप्टरमध्ये 2 मुद्दे आहेत. रोपवाटिकामध्ये माध्यम निवडताना बाबी, म्हणजे रोपवाटिकेतली माध्यमं जे आहेत त्याचं वैशिष्ट्य कसं असावं, ते निवडताना कोणत्या बाबीकडे पाहावं, हे एक मुद्दा आहे. आणि दुसरं येतं रोपवाटिकेतील माध्यमे. म्हणजे 2 प्रश्न याच्यावरती येतात. रोपवाटिकेतील प्रश्न पाहिला येतो, रोपवाटिकेतील माध्यम निवडताना कोणत्या बाबी तपासाव्यात किंवा पाहाव्यात किंवा त्याची वैशिष्ट्ये लिहा, असा एक प्रश्न येतो. आणि दुसरं म्हणजे प्रश्न महत्त्वाचा येतो, म्हणजे रोपवाटिकेतील माध्यमे कोणती ते सविस्तर लिहा. आता आपण दोन्ही प्रश्नाकडे जाऊ. तो म्हणजे पहिलं येतं रोपवाटिकेतील माध्यमाच्या बाबी वैशिष्ट्य. या बाबतीत पहिला मुद्दा येतो, त्यामध्ये माध्यम हे छाटकलम बियाणे यांना घट्ट व दाट असावं, त्यामुळे बीजांकुरण चांगलं होतं. दुसरा मुद्दा, माध्यम हवा पाणी यांचा समन्वय साधणारं असावं, म्हणजे हवा पाणी हे मिळते जुळते असावे, लवकर वापसा व्हावा त्याला, म्हणजे समन्वय त्याला म्हणायचं. माध्यमाचं आकारमान ओले असताना व सुकल्यानंतर सारखंच असावं. ओलं होतं त्यावेळेसही तुम्हाला त्याच्यामध्ये ओलावा आहे असं जाणवलं नाही पाहिजे, आणि सुकल्यानंतरही ते सुकलंय, हाताला गार लागत नाही, थंड वाटत नाही, असं असावं, त्याला माध्यम म्हणायचं. माध्यमात क्षारता व एखादा हानिकारक घटक नसावा. क्षारता म्हणजे पाणी जरी दिलं तरी पाण्यामध्ये क्षार असले तर ते माध्यमात येतात, हे लक्षात असू द्या. क्षार म्हणजे क्षाराचे प्रकार कृषी मूलतत्वामध्ये तुम्हाला शिकवलेले आहेत. 4 प्रकार आहेत त्याचे. मग हा हानिकारक घटक वनस्पतीच्या वेगवेगळ्या वाढीवर परिणाम करत असतो, म्हणून माध्यम महत्वाचं. माध्यम वजनाने फार जाड किंवा खूपच हलके किंवा त्यामध्ये नसावं. थोडक्यात माध्यम हे बुरशी, तणबिया, हानिकारक क्षार व किडीच्या अंड्यापासून मुक्त असावं. माध्यम हे बुरशी, तणबिया, हानिकारक क्षार व किडीच्या अंड्यापासून मुक्त असावं. 7वा मुद्दा आहे, माध्यमाची उपलब्धता जवळपास असावी. जे तुम्ही निवडलंय ते तुम्हाला सहज बाजारात गेलं की मोठ्या प्रमाणात मिळावं, आणि ते गरजेनुसार मिळावं. तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे, म्हणजे समजा 1 टन पाहिजे तर ते टन त्या ठिकाणी उपलब्ध असावं, म्हणजे तुमची गरज त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होईल. माध्यमात अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याची क्षमता असावी. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे माध्यमाचा. अन्नद्रव्य किती आहे त्याच्यामध्ये ते उपलब्ध करून देण्याची ताकद त्या माध्यमामध्ये असावी, म्हणजे ते वेळेला उपलब्ध होईल, आणि वेळेला उपलब्ध झालं तरच ते वनस्पतीला मिळेल, त्याची वाढ निपज झालेली दिसून येईल. माध्यम निर्जंतुक असावं. निर्जंतुक म्हणजे कोणत्याही इतर हानिकारक जीवाणू असतील, विषाणू असतील किंवा इतर काही बाबी असतील, बुरशी असतील, यांचा शिरकाव त्याच्यामध्ये सहजरित्या होऊ नये, म्हणून ते निर्जंतुक असावं. 10वा मुद्दा आहे, माध्यम दुसऱ्या माध्यमात मिश्रण म्हणून वापरता यायला हवे. एखादं माध्यम असेल तर ते दुसऱ्या माध्यमातही आपल्याला ते वापरता यायला हवं, हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आता हे झालं माध्यम निवडतानाच्या बाबी, म्हणजे त्याची वैशिष्ट्ये. आता दुसरा एक प्रश्न मी महत्त्वाचा सांगितला होता, तो सुरुवातीलाच बोललो होतो, म्हणजे रोपवाटिकेतील माध्यमे कोणती ते सविस्तर लिहा. आपण ते सविस्तर बघूया. पहिलं येतं माती. पोयटा माती उपलब्ध असते. मातीमध्ये पोयटा माती सर्वत्र उपलब्ध असते. मातीमध्ये घन, द्रव, वायू हे तिन्ही घटकाचं मिश्रण असतं. मातीला 3 प्रकारचे गुणधर्म असतात. तो म्हणजे पहिला भौतिक, दुसरा रासायनिक, तिसरा जैविक, असे 3 गुणधर्म असतात. भौतिकमध्ये कणरचना, प्रमाण, त्या कणांचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता याचा समावेश असणारं मातीचं गुणधर्म हा भौतिक गुणधर्माच्या निगडीत झाला. रासायनिक गुणधर्मामध्ये सगळ्यात प्रभावी म्हणजे सामो त्या मातीचा, म्हणजे सापेक्ष मूल्य, क्षारता, अन्नद्रव्याचं प्रमाण, चुनखडी याचा समावेश त्या माध्यमात आहे की नाही हे रासायनिक गुणधर्म सांगतात.
जैविक गुणधर्मामध्ये उपयुक्त जीवाणू, हानिकारक घटक याचा समावेश होतो. आता हे मातीमध्ये हे 3 भाग तुम्हाला माहिती असावेत, म्हणजेच ती माती आपल्या रोपवाटिकेत योग्य आहे की नाही या 3 गुणधर्मावरून निवडायची. अन्यथा माती खराब जर निवडाल तर त्या ठिकाणी रोप वाढ होत नाही, उंची वाढत नाही, अनेक अडचणी येतात, मर होते, मॉर्टेलिटी होते. याचा परिणाम आपण केलेल्या खर्चावर होतो आणि आपल्यामध्ये निराशा तयार होते. ही एक त्याच्यामधला एक तांत्रिक अडचण आहे पहा. मातीनंतर दुसरं माध्यम आहे वाळू. वाळू म्हणजे खडकाचे तुकडे, म्हणजे दगड, खडकाचे दगड. जसं आपण नदीत गेलो त्या ठिकाणी मोठा दगड सापडतो, तोच त्या ठिकाणी आदळून पाण्याच्या वेगाने छोटा होऊन परत त्या ठिकाणी वाळू बनते. त्याचा आकार म्हणून बघितलं तर 0.05 ते 2.00 मिलीमीटर आकाराचे कण आहे, म्हणजे ते वाळूचे असतील, दगडाचे कण. आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. क्वार्ट्स, सिलिका या प्रकारची वाळू फाटे कलमांना मुळे फुटण्यासाठी उपयुक्त असते, म्हणजे ती उपयुक्त समजली जाते. फाटे कलम करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या वाळूचा उपयोग केला तर काही ठिकाणी होतो. वाळूचा वापर करण्यापूर्वी ती चाळून धुवून धुरीकरण करणं, बुरशी नाशकांनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जिरून घेणं किंवा ती वाळू त्या बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून बाजूला काढून नंतर घेणं, नंतर वापर करणं, हा एक वाळूचा हा दुसरा माध्यम. तिसरा पीठ. पाणथळ वनस्पती, अर्धवट कुजलेल्या वनस्पतीचे अवशेष म्हणजे यापासून पीठ बनतं. पाणथळ म्हणजे जी काही पाण्यावर तरंगून तयार झालेल्या किंवा पाणथळ जागेत तयार झालेल्या वनस्पती, उगलेल्या वनस्पती यापासून ही बनतं. वनस्पती आणि पाण्याच्या दलदलीवरून प्रकारावरून पीठचा दर्जा त्या ठिकाणी ठरवला जातो. पीठचा सामू आम्लधर्मीय असतो. लक्षात घ्या, आम्लधर्मीय म्हणजे ज्याचा सामू 0 ते 6च्या दरम्यान असू शकतो. हे पिकाच्या वाढीसाठी, अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी चांगला आहे का तर नाही, परंतु तो आम्लधर्मीय असतो. याचा वापर कसा करायचा आहे? जी पाणी आणि माती आपल्याकडे वेगळी आहे मग त्याचं त्या ठिकाणी न्यूट्रल ठेवण्यासाठी, म्हणजे सामू उदासीन ठेवण्यासाठी पीठचा वापर करा. चौथा माध्यम आहे स्पॅग्नम मॉस, म्हणजे त्याला हिरवे शेवाळ असं म्हणतो. ही एक वनस्पती असून अति पावसाच्या भागात, जंगलात, झाडाच्या खोडावर शेवाळ म्हणून तयार होतं, वाढतं. शेवाळ वजनानं हलकं व पाणी धरून ठेवण्याची शक्ती अधिक असते. गुटी कलम बांधण्यासाठी याचा अतिशय उपयुक्त उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. गुटी कलम डाळिंबावर आपण बांधतो, दाब कलम करतो कधी कधी, तर त्या ठिकाणी याचा स्पॅग्नम मॉस म्हणजे हिरवं शेवाळ आपल्याला पाहायला मिळतं. आता महाराष्ट्रात बघायला गेलं तर महाबळेश्वरला गेलं, महाबळेश्वरून आपण ज्यावेळेस त्या ठिकाणच्या वन विभागातल्या झाडावर बघतो त्यावेळेस त्या ठिकाणी पाऊस पडलेल्या याच्या ठिकाणी फांद्यावर असं पूर्ण शेवाळ तयार झालेलं असतं हिरवगार, तेच स्पॅग्नम मॉस, त्याला हिरवं शेवाळ आपण म्हणतो. आणि तेच काढून आणून त्या ठिकाणी स्पॅग्नम मॉस आपण त्याला म्हणतो, त्याचा वापर केला जातो. पाचवं माध्यम आहे व्हर्मिक्युलाइट. वजनानं हलकं असतं, आकुंचन प्रसरण पावण्याचा एक प्रमुख गुणधर्म याच्यामध्ये असतो. सामू न्यूट्रल म्हणजे उदासीन अवस्थेत असतो. मॅग्नेशियम, पोटॅशियम हे अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये विपुल प्रमाणात म्हणजे मध्यम प्रमाणात आपल्याला आढळून येतात. सहावं माध्यम आहे परलाइट. लाव्हा रसातून निर्मिती होते या परलाइटची. परलाइट वजनानं हलकं असतं, भट्टीत तापून प्रक्रिया करावी लागते. सामू याचा 4 ते 4.5च्या दरम्यान असतो. 4 ते 4.5च्या दरम्यान असतो. अन्नद्रव्याचा अभाव असतो, म्हणजे कमी असतात अन्नद्रव्य याच्यामध्ये. आकुंचन प्रसरण पावण्याची कुवत अत्यंत कमी असते ह्या परलाइट या माध्यमाचे. आता 7वं माध्यम बघू, लीफ मोल्ड. अर्धवट कुजलेला पालापाचोळा म्हणजे लीफ मोल्ड होय. आता हे माध्यम आपण आपल्या शेतावर करू शकतो. ज्या झाडाखाली वाळलेली पानं पडली ती अर्धवट कुजलेली असली तर त्यापासून आपण माध्यम बनवू शकतो. माध्यम उत्तम असून स्थानिक पातळीवर तयार करण्याला खूप मोठं महत्व आहे. याच्यामुळे तुम्हाला उद्याच्याला भविष्यात त्या ठिकाणी गरजही पडणार नाही त्याला खते देण्याची, कारण हे कुजवून पुन्हा त्याच्या ठिकाणी त्याच्यातली अन्नद्रव्य त्या वनस्पतीला मिळणार आहे, त्याने ते उद्याच्याला त्याचं रोपटं एक मोठा वृक्ष तयार होईल. लीफ मोल्डचा उपयोग असा आहे. 8वा माध्यम कोकोपीट. तर कोकोपीट हे आपल्याला सर्वांच्या तोंडात असतं, पण कसं आहे काय हे माहीत नसतं. नारळ फळ जे आहे या फळावरील काथ्या व केसरांचं कूट यापासून कोकोपीट बनतं. म्हणजे नारळ ज्यावेळेस आपल्याला देवाला फोडायचं आहे किंवा सोलायचं आहे, सोलल्यानंतर त्याचे जे शेंड्या निघतात, ह्या शेंड्या म्हणजे तो काथ्या निघतो, दोरे निघतात आणि नंतर त्या ठिकाणी चोळल्यानंतर केसर म्हणजे त्याचा भुसा निघतो
त्याचा कूट बनवला जातो आणि त्यापासून कोकोपीट तयार करून केलं जातं. पाणी धरून ठेवण्याची क्षमता उत्तम असते, पाण्याचा निचरा उत्तम होतो. रोपवाटिकेत, कुंडीत, फुलझाडी लागवडीला याचा उपयोग होतो. नंतर 9 आहे रॉकवूल, वजनाने हलकं, पाणी धरून ठेवणे, मूलद्रव्य विरहित माध्यम आहे. हे थोडं महाग आहे, वजनानं हलकं जरी असेल, पाणी धरून ठेवत असेल तरी वजनानं महाग, हे हलकं आहे. 10 नंबरचं माध्यम कोळसा. कोळसा हे क्षार विरहित, वजनानं हलका असतो, यात पाण्याचा निचरा चांगला होतो, पाणी निघून जातं लवकर. 11वं माध्यम आहे लाकडाचा भुसा. इतर माध्यमात मिसळण्यासाठी, इतर म्हणजे ज्या ठिकाणी जे माध्यम पाणी जास्त धरून ठेवतंय अशा ठिकाणी तुम्ही लाकडाचा भुसा घाला, किंवा पाणी सोडून देतंय वाळूमध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही लाकडाचा भुसा घाला, ते वजनानं हलकं सहज होतं, म्हणजे पाणी धरून ठेवतं. यामध्ये फिनोलॅक्स आणि टॅनिन, लाकडाच्या भुसामध्ये टॅनिन भरपूर असतं. फिनोलास आणि टॅनिन यामध्ये काय होतं, पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते, आणि टॅनिन हे अपायकारक असतं कधी कधी. म्हणजे त्याचं प्रमाण टाकण्याचं इतर माध्यमामध्ये आपल्याला सांभाळून टाकायचं आहे, एवढी काळजी घ्यायची. नंतर 12वा आहे म्हणजे तो माध्यम प्लास्टिकचे तुकडे. युरोपमध्ये वाळू, परलाईट यास पर्याय म्हणून त्या ठिकाणी प्लास्टिकचे तुकडे वापरतात. आता तिथं उपलब्ध नाही म्हणून त्या ठिकाणी पर्याय आहे सेव्हिरिटी, खाण्याच्या बाबतीत जशी आहे तशी. हे प्लास्ट्रीन व युरिया, फॉर्मलडिहाइड पासून या ठिकाणी याला बनवलं जातं. सामू याचं उदासीन असतो. पहा योगायोग कसं आहे, पाणी सामू उदासीन ठेवला जातो. हे तंत्रज्ञान विज्ञान किती पुढे आहे याच्यावरून दिसून येतं. तर या ठिकाणी तुम्हाला हे जे काही 12 माध्यमं दिलेली आहेत, हे माध्यमं तुम्हाला मी जे सांगितले, मी जे वाचलं किंवा मी जे सांगितले, माझ्या तोंडातून शब्द उच्चारले, ते तुम्ही व्हिडिओ थांबून लिहून जरी काढलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर मोजक्या वेळेमध्ये त्या मार्काला लिहायचं आहे. म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि त्याला पडणारे गुण हे परिपूर्ण मार्क तुम्हाला सहजरित्या पूर्ण पडावेत, या अपेक्षेने मी तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर आणि तो टॉपिक मी तुम्हाला सांगितलं. दरवर्षी हा प्रश्न परीक्षेला येतो या विषयामध्ये, रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये 100% तुम्ही त्या ठिकाणी 8 किंवा 10 मार्काला प्रश्न येत असतो. तो लिहा आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना पहा, उपयोगाचं आहे. धन्यवाद.